श्रीकृष्णाय नमः। न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्। हा क्षण अत्यंत विलक्षण आहे. भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ सर्वशक्तिमान आता आपल्या प्रिय सखा अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवणार आहेत. त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा उत्साह आहे. जणू अनंत आकाश स्वतःला एका हृदयात उतरवू पाहतंय. पण त्या दिव्य रूपाचं तेज इतकं अफाट आहे की अर्जुनाच्या मानवी नेत्रांना ते पेलणं अशक्य आहे. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा. अर्जुना, या चर्मचक्षूंनी तू मला पाहू शकत नाहीस. हे शब्द नकाराचे नाहीत, ते आध्यात्मिक तयारीचे आमंत्रण आहे. देहाच्या नेत्रांना मर्यादा आहेत. ते रूप पाहतात, पण तत्वाचं तेज नाही. म्हणून भगवंत पुढे म्हणतात, दिव्यम ददामि ते चक्षुः. मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता दिव्य दृष्टी म्हणजे काय? ती आत्मज्ञानाने प्रकाशित झालेली दृष्टी, जिथे पाहणारा आणि दिसणारा दोघेही एका सत्यात विलीन होतात. जिथे भेदाचं दर्शन होतं, पण ज्ञान एकत्वाचं असतं. जसं सूर्य उगवला की सगळं स्पष्ट होतं, तसं ज्ञानाचा सूर्य उगवला की दृष्टी दिव्य बनते. ती फक्त डोळ्यात नव्हे, अंतःकरणात जागते. तेव्हा भगवंताच्या कृपेने अंतःकरणातील अज्ञानाचा पडदा दूर करतात, दिव्य चक्षु उघडतात आणि त्या क्षणी आपण पाहतो की जो सखा होता तोच ईश्वर आहे. जो आपल्या जवळ होता तोच सर्वत्र आहे. हीच आहे विश्वरूप दर्शनाची पार्श्वभूमी. ज्ञान, भक्ती आणि कृपेचं अद्भुत संगमस्थान. ज्याने अर्जुनाला दिव्य चक्षु दिले, तो आजही भक्ताला तीच दृष्टी देतो. जेव्हा मन शुद्ध होतं, तेव्हा परमेश्वराचं विश्वरूप अंतःकरणात उलगडतं. श्रीकृष्ण शरणं मम.